गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे पुढच्या गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे. आणि या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला कोणत्या स्वामी सेवा करायच्या आहेत आणि स्वामींचे गुरुपद कसे घ्यायचे, त्यावेळेला काय म्हणायचं आणि कसे गुरुपद घ्यायचे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही यापूर्वीही यूट्यूबमध्ये सर्च केला असेल तर तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळत असतील गुरुपौर्णिमेसाठी कोणत्या सेवा करायच्या आणि कशा सेवा करायच्या. तर त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळतील. पण आत्ताच्या या धकाधकीच्या युगामध्ये 21 दिवस, 1 महिना, 11 दिवस असं 1-1 तास, 2-2 तास सेवा करायला कुणाला वेळ नसतोच. कारण सर्वजण जॉब करत असल्यामुळे आणि जे कोणी घरात राहते त्यांना या सेवा करायला जमतात. पण जे कोणी घरात राहू शकत नाही त्यांच्यासाठी काय सेवा करायच्या ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथम स्वामी सेवा करताना फक्त स्वामींनी त्यांचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला लावला आहे. स्वामी हयात असताना त्यांनी कोणतेही व्रत म्हणजे व्रत वगैरे काहीही करायला सांगितले नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या माझ्या नावाचा जप कर, मी तुम्हाला सांभाळेन असं सांगितलंय. त्यामुळे कोणत्याही व्हिडिओमधून किंवा कोणीही सांगितलं म्हणून कोणतेही व्रत वैकल्प करायची काही गरज नाही आहे. फक्त श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप केला तरी स्वामी तुमच्यासाठी धावून येतील. आणि स्वामी सेवा करण्यासाठी कोणत्याही म्हणजे आता भोंदू साधू भरपूर झाले, स्वामींच्या नावाखाली भरपूर गैरकारभार चालला आहे. आणि या मठातून किंवा या लोकांच्या संपर्कातून स्वामी सेवा करण्याची काही गरज नाही. स्वामींना तुम्ही तुमच्या घरात फोटो आणा आणि तिथं स्वामींची पूजा करा. मठात जाऊन किंवा कोणत्याही भोंदू साधूंच्या संपर्कात येऊन ते सांगतात त्याप्रमाणे करण्याची काही गरज नाही. स्वामींच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मधल्या व्यक्तीची गरज नाही. तुम्ही स्वतः स्वामींच्यापर्यंत जाऊ शकता. आजकाल काय झालं की स्वामींच्या नावाखाली खूप साधू झालेत आणि लोक स्वामींच्या फोटोची पूजा करायची सोडून त्या लोकांचीच पूजा करायलेत. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करा आणि स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जप करा. त्याशिवाय इतर कोणत्याही व्रताची काही गरज नाही. एकतर महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आणि तारक मंत्र. याशिवाय स्वामींनी कोणतेही मंत्र वैकल्प करायची काही गरज नाही असं सांगितलं आहे. फक्त नाव घेतला तरी मी हजर राहील असं सांगितलं आहे. आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला म्हणजे आता स्वामी भक्त भरपूर वाढलेत आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलाच आहे. स्वामी त्यांच्या पाठीशी असतात हे प्रत्येक त्यांच्या म्हणजे कोणतीही जर समस्या आली तर ते दाखवूनच देतात की स्वामी आपल्या सोबत आहेत. त्यामुळे घाबरून जायची गरज नसते. कोणतंही संकट येऊन दे, कारण प्रारब्ध आपलं भोगावंच लागते. प्रारब्धामध्ये बदल होत नाही. स्वामी सेवेमुळे प्रारब्धामुळे त्याची तीव्रता कमी होते, पण ते आपल्याला भोगावंच लागते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी आपली पूजा, आपले नामस्मरण करायचे सोडायचे नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. तर आता गुरुपौर्णिमा 7 दिवसावर उरले, उद्यापासून 7 दिवस. तर यामध्ये तुम्ही उद्यापासून गुरुचरित्राचं पारायण करू शकता. आणि गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे सर्व नियम पाळून करायचे असतात. पण जर तुम्हाला सर्व नियम पाळणं शक्य नसेल तर 2 नियम फक्त पाळून सुद्धा तुम्ही गुरुचरित्र करू शकता. फक्त एक टाईम ठेवा, म्हणजे सकाळी तर सकाळी किंवा संध्याकाळी तर संध्याकाळी असं करा. तर 2 नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन आणि दुसरं म्हणजे मांसाहार. 7 दिवस मांसाहार करायचा नाही.
आणि या गुरुचरित्र पारायणमध्ये तुम्ही रोज म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ जो दिंडोरी प्रणीत आहे त्या ग्रंथामध्ये सर्व माहिती आहे. कसं व्रत करायचं, कसं पूर्ण हे करायचं. आणि जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर गुरुचरित्र व्रत कसे गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे त्याची माहिती संपूर्ण दिलेली आहे. तर हे व्रत करू शकता, पारायण करू शकता. किंवा स्वामी सारामृताचे तुम्ही 7 पाठ करू शकता. म्हणजे रोज एक. दिंडोरी प्रणीत आहे ते खूप छोटं आहे, त्यामुळे त्याचं वाचन केला तुम्ही तरी म्हणजे लवकर सेवा होऊन जाईल तुमची. अर्ध्या 1 तासामध्ये रोज उद्यापासून सेवेला सुरुवात करा. आणि रोज 1 तास तुम्हाला द्यायलाच पाहिजेत. किंवा जर जमत नसेल तर शेवटी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी 1 दिवस सेवा केला तरी चालते. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून सेवेला चालू करा. सारामृताचे पाठ सुरू करा. रोज 1 पाठ सारामृत आणि तारक मंत्र 11 वेळा आणि 11 माळी जप या सुरू करा उद्यापासून. त्यामुळे तुमचे 7 दिवसाचे पारायण होऊ शकते आणि 7 पारायण होऊ शकते. जर पूर्ण पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही सारामृताचे 3-3 पाठ उद्यापासून चालू करू शकता. म्हणजे तुमचं 1 पारायण पूर्ण होतं. पण जर शक्य असेल तर तुम्ही पूर्ण पाठ करायचा प्रयत्न करा. जर शक्य नसेल तर 3-3 अध्याय तुम्ही उद्यापासून चालू करू शकता. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी गुरुचरित्राचं करू शकता. ज्यांना श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करायचं आहे ते करू शकता. किंवा संक्षिप्त गुरुचरित्र याच्यामध्ये 7च अध्याय आहेत आणि ते खूप छोटं आहे. याचंही तुम्ही जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तुम्ही नक्की करू शकता. आणि स्वामी सेवा करायचं म्हटलं तर फक्त हे मंत्र आणि उपवास करून काही उपयोग नाही. तर तुमचे आचरणही तसे चांगले पाहिजेत. दुसऱ्यांच्या प्रती तुमच्या भावना चांगल्या पाहिजेत तरच तुम्हाला स्वामी प्रसन्न होतील. नाहीतर उपवास करून दुसऱ्यांच्याबद्दल तुमच्या मनात जर भावना वाईट असतील तर तुम्हाला स्वामी कधीच प्रसन्न होणार नाहीत. कितीही तुम्ही व्रत करा, कितीही हे करा, कधीच तुम्हाला स्वामी प्रसन्न होणार नाहीत. त्यामुळे तुमच्या भावना दुसऱ्यांच्या प्रती चांगल्या ठेवा. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर ॲटोमॅटिक प्रत्येक व्यक्तीचे आचरण विचार हळूहळू बदलत जातात. आणि आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ असतं. असे अनेक स्वामी सेवेकरांचे अनुभव आहेत. त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर तुमचं चांगलंच होतं, वाईट असं काही होतच नाही. त्यामुळे स्वामी सेवा करत जा. तर हे झालं स्वामी सेवा म्हणजे 7 दिवस गुरुपौर्णिमेच्या आधी 7 दिवस काय सेवा करायच्या आणि गुरुपौर्णिमे दिवशी काय सेवा करायची. तर गुरुपौर्णिमे दिवशी जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला. आणि त्यानंतर स्वामींना स्वच्छ पुसून स्वामींच्या आवडते हिना अत्तर लावा. स्वामींचा आवडता कलर म्हणजे पिवळ्या रंगाचे. म्हणजे श्री स्वामी समर्थ हे दत्तांचेच अवतार आहेत आणि दत्तगुरूंना पिवळा कलर खूप आवडायचा. त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र जर शक्य असेल तर, असं काही सक्ती नाही की पिवळंच पाहिजे, तर त्यांना पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामी सारामृताचा 1 पाठ करा. तारक मंत्राचे 11 वेळा पठण करा. आणि स्वामी समर्थ जप 11 माळी जप इतक्याच सेवा करा. त्यानंतर स्वामींची आरती करा. आणि स्वामींना जर चाफ्याची फुलं असतील तर ती अर्पण करा. किंवा पिवळ्या कलरची फुलं असतील तर ती अर्पण करा. किंवा कोणत्याही कलरचे असतील तरी चालतील. त्यानंतर मिठाईमध्ये स्वामींना बेसनचे लाडू खूप आवडतात. त्यामुळे स्वामींना बेसनचे लाडू, तसेच पुरणपोळी ही स्वामींची खूप आवडती. पुरणपोळी आणि बेसनचे लाडू आणि कांदा भजी याचा नैवेद्य दाखवा. आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तेवढं अन्नदान करा, वस्त्रदान करा. आणि या दिवशी या सेवा झाल्यानंतर घरामध्ये आरतीही करा. आणि तुमच्या परीने तुम्ही अन्नदान करा. आणि तुमच्या घराजवळ आजूबाजूला
कुठं मठ असेल, स्वामी समर्थांचे मंदिर असेल किंवा दत्त मंदिर असेल, तर तिथं जाऊन तुम्ही नमस्कार नक्की करा. या दिवशी मठामध्ये नक्की जा तुम्ही. आणि या दिवशी गुरुपद कसं, कारण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वामींना गुरु मानलं जातं आणि गुरु मानल्यानंतर गुरुपद कसं घ्यायचं, तर मठामध्ये किंवा जर मठामध्ये शक्य नसेल तर घरामध्ये एक नारळ घ्यायचा, एक खडीसाखर घ्यायची आणि स्वामींच्या समोर ते नारळ खडीसाखर ठेवायचं आणि स्वामींना म्हणायचं की हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे. हा मंत्र म्हणून स्वामींना ते जे नारळ आहे, खडीसाखर आहे, ते तुम्ही ठेवायचे आणि मनोभावे प्रार्थना करायची. आणि एकदा का स्वामींनी तुमचे गुरुपद घेतले तर तुम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये घाबरण्याची गरजच नसते, कारण साक्षात स्वामींनी म्हटलं आहे की जो माझी सेवा करतो त्याचा कार्यभार मी सांभाळतो. त्यानंतर जे काही तुमच्या आयुष्यात घडत असतं ते सर्व आणि सर्व फक्त स्वामींच्या इच्छेनुसार घडत असतं. तुम्ही फक्त नाममात्र असता, पण जे काही चालत असतं ते स्वामींच्या इच्छेनुसारच चालत असतं. त्यामुळे इतर कोणतेही गुरु करण्यापेक्षा, माणसातले गुरु करण्यापेक्षा तुम्ही स्वामींना गुरु करा. भोंदू साधूंना गुरु करण्यापेक्षा तुम्ही स्वामींना गुरु करा आणि स्वामी सेवा करा. आणि जो वरील मंत्र सांगितलेला आहे तो ही एक आध्यात्मिक परंपरा आहे आणि या मंत्रात परब्रह्म म्हणजेच सर्वोच्च सत्य जे ते स्वामी समर्थ महाराजांना संबोधले आहे आणि सद्गुरू आणि परमगुरू हे शब्द त्यांच्या श्रेष्ठतेचा आणि मार्गदर्शनाची भावना व्यक्त करतात. सांभाळ म्हणजे काळजी घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे, योग्य दिशा दाखवणे असा अर्थ आहे. आणि गुरुपद स्वीकारावे म्हणजे माझे गुरु म्हणून स्वीकार करावा असे आहे. आणि हा मंत्र बोलून शिष्य त्यांच्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा व्यक्त करतो. तर अशा प्रकारे त्या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमेला सेवा करा किंवा 7 दिवस अगोदर सेवा चालू करा. आणि जर शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटलाही त्या दिवशी जाऊ शकता, पण त्या दिवशी भयानक गर्दी असणार आहे, कारण स्वामी भक्त भरपूर वाढले आहेत आणि त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता. नाही शक्य असेल तर तुमच्या जवळच्या दत्त मंदिरात, स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ शकता. आणि जर या सेवा सांगितल्या आहेत त्यातल्या सेवा तुम्हाला काहीही शक्य नसेल तरी फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अहोरात्र जप करत राहिला, म्हणजे तुम्ही जरी कामात असेल तरीही तुम्ही मंत्र तुम्ही मनातल्या मनात करू शकता. असं जरी केला तरी तुम्हाला स्वामी प्रसन्न होतील. आणि हे त्रिवार सत्य आहे, तुम्ही अनुभव घेऊन बघा. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत जा आणि तुम्हाला अनुभव येतील. आणि आताच्या या कलियुगामध्ये स्वामी सेवा करणं खूप गरजेचं आहे. तर इतकीच माहिती सांगायची होती आणि अजून बोलत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.